दरम्यान शासनाच्या नाकर्तेपणामुळेच हर्षल पाटील यांना आपला जीव गमावला असं त्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. पाहूयात. शासनाकडून त्याचं बिल वेळेत न मिळाल्यामुळे त्याला हे पाऊल उचलावं लागलं. अतिशय चुकीचा पायंडा शासनाने पाडलेला आहे. दुसरीकडे पैसे वळवून कंत्राटदारांची बिलं थकवून कंत्राटदारांना त्रास देऊन त्यांना मानसिक तणावात घालून त्यांना हे पाऊल उचलावं लागलं. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. अगदी शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद असणारा हर्षल पाटील आमचा आज आमच्यातून निघून गेला. ह्या शासनाच्या नाकर्तेपणामुळे बिलं वेळेवर न आल्यामुळं त्यानं अक्षरशः स्वतःची जमीनसुद्धा त्याच्या वाटणीला येणारी वडिलांच्याकडे घेऊन विकली. अक्षरशः हे बोलताना आता माझ्या अश्रू मला अनावर होत आहेत. खरं तरी पण मी धाडसानं बोलतो की हर्षल अतिशय हिम्मत बहादर प्रामाणिक काम करणारा होता. कॉटन किंगसारख्या कंपनीनं त्याला 8-10 शोरूमची कामं दिली ती महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये. ही काम करायच्या अगोदर त्यावेळेला सुद्धा ती अत्यंत प्रामाणिकपणे काम करून त्याला वाटलं की ह्या जल जीवनच्या कामात आपल्याला यश मिळेल. जल जीवनची कामं पूर्ण केली, थोडीफार कामं अपुरी राहिली. त्याचं कारण म्हणजे बिलच निघाली नाही. सर्वसामान्य कुटुंबातला हा हर्षल असून किती पैसे असणार, थोडेफार पैसे सगळे लावलेले. त्यानंतर अडचणीत आला. याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे. 80 ते 90 लाख अंदाज असा आहे की पैसे येणार. त्यानंतर मित्रांच्याकडून नातेवाईकांच्याकडून पैसे घेतले. तरी पण हा जर वेळेवर बिल निघालं असतं, शासनानं हे जर यांचं बिल निघालं असतं, हा निर्णय टोकाचा निर्णय हर्षल पाटलांनी घेतला नसता. परवाच अधिवेशनमध्ये नेते आमचे जयंतराव पाटील साहेबांनी सुद्धा विषय काढलेला. शेतकरी जसे आत्महत्या करतात तसं राज्यातील कंत्राटदार आत्महत्या करतील, त्यांची लवकरात लवकर बिलं द्यावी असा सुद्धा विषय अधिवेशनमध्ये घेतला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.